शेतकऱ्यांसाठी खुशखबर। नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। 2000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच्या तारखेला पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं आणि अगदी त्याच तारखेला पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। कॅबिनेट बैठकीमध्ये ठरलेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। थेट मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे याबाबतचं विधान केलं होतं, परंतु आपल्या कृषी मंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेबाबत एक धक्कादायक विधान देखील केलं आहे। आनंदाची बातमी तर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आनंदाची बातमी दिली, परंतु आपले जे कृषी मंत्री आहेत त्यांनी नेमकं कोणतं विधान केले हे देखील लक्षपूर्वक पहा। कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना अशा 2 योजना सरकार राबवत आहे। त्यानुसार थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात येतात, परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर दिवशी सोडण्यात आला होता। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लगेच सोडण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं होतं, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेला नव्हता। 1 रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला नव्हता। त्यामुळे शेतकरी चिंतेत होते आणि अखेर शेतकऱ्यांचा प्रश्न सरकारने सोडवला। थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 8व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत, पण हे पैसे सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत का हे देखील पहा। कारण मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्टपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सोडल्याचं सांगितलंय, परंतु आपल्या कृषी मंत्र्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर दिवशी सोडल्याचं सांगितलं, पण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख ही कृषी मंत्र्यांनी सांगितली नव्हती। मग कृषी मंत्र्यांनी फक्त 15 जिल्ह्यांची नावं जाहीर केली होती। मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये हप्ता सोडल्याचं जाहीर केलंय, त्यामुळे लक्षपूर्वक पहा की तुमच्याही जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर कोणत्याही क्षणी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता नवीन अटी आणि शर्ती देखील सांगण्यात आलेल्या आहेत। काही बँकांना यामधून रद्द करण्यात आलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांना अपात्र देखील ठरवण्यात आलंय। नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पीएम किसान योजनेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार होता, परंतु हा हप्ता लांबणीवरती पडला। अनेक शेतकऱ्यांसाठी हा हप्ता नुकसानकारक देखील ठरणार आहे। काही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण सकाळी 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। अखेर हप्ता वाटपाला सुरुवात तर झाली आहे। 15 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, परंतु अनेक शेतकरी अपात्र देखील ठरू शकतात। शेतकरी मित्रांनो, जर तुमचं बँक खातं हे सरकारी बँकेमध्ये असेल किंवा खाजगी बँकेमध्ये असेल तर लक्षपूर्वक ऐका, कारण आपल्या मुख्यमंत्र्यांनी नेमकं विधान काय केले। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात। तो हप्ता जमा होत असताना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून सरकारने नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपामध्ये अनेक नवीन बदल केले आहेत। ते बदल कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना ते पैसे जमा होण्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम निर्माण होऊ नये म्हणून सरकारने आता निधी मंजूर झाल्याबरोबरच हप्ता वाटपाला सुरुवात केली, परंतु अनेक बँका रद्द देखील करण्यात आल्या। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलाय। शेतकऱ्यांना देवाभाऊ पावले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले आहेत। आनंदाची बातमी तर शेतकऱ्यांसाठी आलेलीच आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर दिवशी जमा झाला, म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला आणि डिसेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रातील अधिकृत बँकांमध्ये हप्ता वाटप पार पडत आहे। सकाळी 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। उरलेल्या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही पैसे जमा होणार आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना येत आहे। मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जी तारीख सांगितलेली होती अगदी त्याच तारखेला हे हप्ता वाटप सुरू झाले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्याची नावं त्या दिवशी सांगण्यात आली होती ते लक्षपूर्वक पहा, कारण त्याच जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होत आहेत।
तुमच्याकडे जर फार्मर ID असेल तर तुमच्यासाठी आणखीन काही आनंदाची बातमी सरकारने दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की तुम्हाला फार्मर ID काढण्यास सांगितलेलं होतं आणि त्या फार्मर IDचा उपयोग तुम्हाला पुढे भविष्यात अनेक कामासाठी होणार होता. अगदी त्याचप्रमाणे आता देखील तुम्हाला फार्मर IDचा उपयोग होणार आहे, कारण सरकार योजनेमध्ये अनेक नवीन बदल करणार आहे. यामध्ये तुमच्याकडून अनेक कागदपत्र मागवली जाऊ शकतात. जर तुम्हाला आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर ID देखील महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला माहितीच आहे की अनेक योजनांसाठी आधार कार्ड तुमच्याकडून मागवलं जातं. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा लाभ असू दे किंवा PM किसान योजनेचा लाभ असू दे, किंवा जर तुम्ही महिला असाल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील सर्वात महत्त्वाचं कागदपत्र लागतं ते म्हणजे आधार कार्ड. शेतकरी मित्रांनो, जसं बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात, मग यासाठी तुम्हाला महत्त्वाचं कागदपत्र लागतं ते आधार कार्ड. त्या आधार कार्डवरूनच तुम्ही स्वतंत्र नागरिक आहात हे ठरवलं जातं आणि आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असतो. त्यामुळे तुमच्या प्रत्येक खात्यामध्ये जेव्हा पैसे जमा होतात तेव्हा तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येत असतो. मग ही सर्व प्रोसेस करण्यासाठी तुम्ही जे आधार कार्ड वापरलेलं असतं ते आधार कार्ड सर्व योजनांसाठी तर लागतंच. पण तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं ते म्हणजेच फार्मर ID. शेतकरी मित्रांनो, अनेक बदल हे नमो शेतकरी योजनेमध्ये देखील झालेले आहेत. पुढच्या वेळेस जेव्हा PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे त्यावेळी PM किसान योजनेच्या हप्त्यामध्ये देखील अनेक बदल करण्यात येणार आहेत. कृषी मंत्र्यांनी यामध्ये मोठं धक्कादायक विधान केलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही अपात्र देखील ठरवणार आहोत असं म्हणाले आहेत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणता बदल झाला हे आपण पुढे पाहणार आहोत. जर तुमच्याकडे सर्व कागदपत्र व्यवस्थित असतील तर काळजी करण्याची गरज नाही. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की कोणत्या अटी आणि शर्ती वाढवण्यात आल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या की जर तुमचं उत्पन्न हे कमी असेल आणि जर तुम्ही ग्रामीण भागातील शेतकरी असाल तर तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला देखील मागवला जाऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आता तुमची संपलेली आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे 2000 रुपये सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ते पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. पण उरलेल्या 9व्या हप्त्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. त्यामुळे जाणून घ्या की कृषी मंत्र्यांनी कोणतं धक्कादायक विधान केले. यामध्ये सर्वात महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे ती म्हणजे तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डवरती तुमच्या घरातील सदस्यांची नावे असतात. मग ते पिवळं आणि केसरी रेशन कार्ड देखील सरकारकडून मागवलं जाऊ शकतं. त्याचबरोबर तुम्ही जर पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डवरती धान्य आणत असाल तर त्या पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड तुमच्यासाठी महत्त्वाचं कागदपत्र ठरतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता जेव्हा तुम्ही 9व्या हप्त्याची वाट बघाल त्यावेळी तुमच्या अनेक कागदपत्रांची पडताळणी देखील सरकारकडून केली जाऊ शकते. सरकारने नवीन बदल हे नमो शेतकरी योजनेमध्ये लावले आहेत. शेतकरी असाल आणि महिला असाल आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी देखील अनेक नियम व अटी लावण्यात आलेल्या आहेत. ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला हे आपण पाहूया. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा पहिला टप्पा पार पडलाय. शेतकरी मित्रांनो, आपण पाहणारच आहोत की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची रक्कम आज सोडण्यात आली. देवाभावांनी आजची तारीख सांगितलेली होती आणि त्याच तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये रकमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज 2000 रुपयाचा लाभ मिळाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप पार पडलंय. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा लाभ मिळालाय. बीड जिल्ह्यामध्ये देखील 8व्या हप्त्याचं वाटप पार पडलंय. सांगोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ मिळाला. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील ज्यांचं बँक सेटिंग ॲक्टिव्हेटेड आहे त्यांना 8व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळालेत. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर ID असेल आणि तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील सोडण्यात आला. अहिलानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज लाभ मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे सोडण्यात आले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपयाचा लाभ मिळाला आहे. जर तुमचं बँक सेटिंग ॲक्टिव्हेटेड असेल तर तुमच्याकडे आणखीन एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजेच देवाभाऊंनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले. कृषी मंत्र्यांनी देखील 15 जिल्ह्यांची नावं जाहीर केली आहेत. त्याच जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या टप्प्याचा हप्ता वाटप पार पडले. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही PM किसान योजनेचा हप्ता 19 नोव्हेंबर दिवशी घेतला असेल तर तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील कोणत्याही क्षणी मिळणार आहे. रात्री 12 वाजेपर्यंत
तारखेपर्यंत हे हप्ता वाटप सुरू राहणार असल्यामुळे आनंदाची बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. देवाभाऊंनी दिलेला शब्द देवाभाऊंनी पाळलाय. तुम्हाला पैशाचा लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शेतकरी योजना ही चालू करण्यात आली होती आणि त्याच योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. निधी मंजूर झाल्यामुळेच नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत.